तर आज पण आपण बोलणार आहोत महत्त्वाचा विषय म्हणजे पावसाळा आणि त्याच्यातले आजार. म्हणतात ना की आला आला पावसाळा आपली तब्येत सांभाळा, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या नावाचा एक विषय सांगितलेला आहे. ऋतुचर्या म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आपण पाहायला पाहिजे याच्या संबंधी मार्गदर्शन केलेलं दिसतं. तर आता पहिली गोष्ट मी तुम्हाला विचारेन की ऋतू किती आहेत, कोण सांगेल काय? मराठीनुसार ऋतू कोण सांगेल ते आपण पटापट पुढे जाऊ. आठवत नाहीये. बरं ठीक आहे. आपल्या ह्याच्यानुसार 6 ऋतू सांगितले आहेत: शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद आणि हेमंत. शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत. तर आता वर्षा ऋतू अजून सुरू होण्याच्या ह्याच्यात आहे. पाऊस पडलाय पण वर्षा ऋतू अजून सुरू झालेला नाही. तर आपल्याला तर ऋतू माहीत नाही, तर महिने पण माहिती नसतील. 12 महिने असतात बऱ्याच जणांना, सगळ्यांना जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत पाठ असतील, परंतु आपले महिने माहिती नसतात. तर महिन्यामध्ये सगळ्यात विशेषतः मला सांगायला आवडेल की ज्येष्ठ महिना जो आहे तो अजून यायचा आहे. ज्येष्ठ महिना म्हणजे जूनची 15 तारीख गेल्यानंतर ज्येष्ठ महिना सुरू होणार. ज्येष्ठ महिन्यापासून खरं तर वर्षा ऋतू सुरू होतो. म्हणजे खरा पाऊस जो आपल्याला दिसतो तो 15-20 तारखेला कुठेतरी जोरात यायला दिसतो. तर ज्येष्ठ, आषाढ आणि श्रावण. ज्येष्ठचा थोडा भाग, आषाढ आणि श्रावण. म्हणजे श्रावणचा बराचसा भाग, म्हणजे शेवटचा आठवडा श्रावण महिन्याचा येत नाही, बाकी सगळा श्रावण महिना पावसाळ्यात वर्षा ऋतू दिसतो. तर वर्षा ऋतू विषयी सांगायचं कारण असं की ह्या ऋतूमध्ये आपला जो अग्नी असतो, अग्नी म्हणजे आपली पचनाची जी ताकद असते, अन्न पचनाची ताकद असते, ही कमी कमी होत गेलेली असते. आणि त्याच्यानुसार आपला जो आहार आहे किंवा अन्न हे बदलण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ आत्ता मी ब्लड प्रेशर सगळ्यांचं चेक केलं, बरोबर. त्यातले बऱ्याच जणांचे ब्लड प्रेशर हे व्यवस्थित आहे. कारण काय, तर काही जण गोळ्या खात आहेत, काही जणांचे खरोखरच व्यवस्थित आहे कारण त्यांचं आरोग्य चांगलं आहे. आणि काही जणांचं ब्लड प्रेशर हे वाढलेलं दिसतं 140-150 दरम्यान, बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की शरीरातलं अन्नपचन होणं खूप आवश्यक असतं. आणि अन्नपचन होऊन नंतर मलप्रवृत्ती होते, म्हणजे सकाळी संडासला होतं. तर ते जर व्यवस्थित नसेल ना तर ब्लड प्रेशर वाढायला लागतं बरेच वेळ. याची जाणीव आपल्याला नसते किंवा कुठले डॉक्टर आपल्याला सांगत नाही. तर जर आपल्या संडासला होणं व्यवस्थित नसेल, म्हणजे पोटातून नको असलेले घटक बाहेर व्यवस्थितरित्या जर पडत नसतील तर ब्लड प्रेशर वाढतं. त्याच्यामुळे वर्षा ऋतूमध्ये काय होतं की पाऊस पडल्यामुळे जे पाणी असतं सगळीकडचं, म्हणजे जमिनीवर पाऊस पडतो आणि मातीने मिक्स झालेला पाऊस म्हणजे गढूळ पाणी सगळीकडे तयार होतं, इकडे तिकडे सगळीकडे. आणि त्यामुळे सगळ्यात पहिली काळजी आपल्याला काय घ्यायला पाहिजे की पाणी हे उकळून प्यायला पाहिजे. अजूनपर्यंत खूप जणांनी ऐकलंय आपण की पाणी उकळून प्यायचं असतं पावसाळ्यात, ते तिचं आठवतं. आणि त्याची जी चव असं म्हणणार नाही. आयुर्वेदानुसार आपण अम्ल विपाक म्हणतो. विपाक हा आंबट झालेला असतो, कारण पावसाळ्याचं पाणी जे असतं ते जेव्हा स्वतः ते शुद्ध असतं, म्हणजे डायरेक्ट जर समजा तुमच्या जमिनीवर पडलं ते शुद्ध असतं, पण वातावरणातल्या काही गोष्टी मिक्स होतात, मग झाडावर पडणार, मग झाडावरून खाली येणार, अशा प्रकारे इतर गोष्टी जेव्हा त्याच्या मध्ये येतात त्यावेळी त्याच्यातलं हे बदलतं. म्हणजे शुद्ध तुझं स्वरूप हे नाहीचं होतं पावसाळ्याचं पाणी, आणि ते अशुद्ध पाणी तयार होतं. त्यामुळे पावसाळ्याचं पाणी हे उकळून प्यायला पाहिजे, आणि उकळून पिलं तरच ते शरीराला चांगलं. बघायला गेलं तर आजूबाजूला वातावरण पावसाळ्यात हे थंड असतं, एकदम थंडगार असतं. बऱ्याच जणांना थंडी वाजते. जसं आपण थंडीत काही गरम कपडे वापरतो त्या प्रकारचे कपडे वापरणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट, जेवणाविषयी एक गोष्ट सांगतो की आपल्या म्हणजे भारतीय याच्यामध्ये, खास करून भारतीय संस्कृतीमध्ये फोडणी हा विषय खूप महत्त्वाचा मानलेला आहे. इतर भारत सोडून कुठल्या याच्यात फोडणी हा प्रकार नाही, फक्त भारतातच आहे आपल्याकडे. म्हणजे इतर ठिकाणी फोडणी हा प्रकार आढळत नाही. तर फोडणी हा प्रकार का केलेला आहे की जे आपण अन्न शिजवतोय ना ते अन्नाचं व्यवस्थित पचन व्हावं म्हणून फोडणीचा हे आपल्याकडे आलेलं आहे. फोडणीमध्ये आपण काय काय वापरतो, काय वापरता तुम्ही? मी एकट्यानेच बोललो तर काय मजा नाही, तुम्ही पण सांगा. कढीपत्ता, जिरा, मोहरी, कांदा, लसूण, हिंग, जिरा, मोहरी, कढीपत्ता, हे जे पदार्थ आहेत. आणि आपण खडा मसाला घ्या. खडा मसाला आता लोक खूप कमी वापरतात, पावडरचा मसाला वापरतात. खरं बोललं तर खडा मसाल्याची ताकद ही जास्त असते, कमी प्रमाणात वापरावा लागतो आणि त्याची पॉवर जास्त असते. आणि पावडर मध्ये कसं असतं, पावडरमध्ये तो जेव्हा मशीनमधून काढला जातो तेव्हा मसाला जो असतो तो जास्त गरम होतो. मसाला आधीच गरम असतो. मशीनमध्ये त्याचं टेम्परेचर, म्हणजे मशीनमध्ये ते जे खडे मसाले असतात ते जेव्हा ह्याच्यात टाकले जातात तेव्हा बारीक केले जातात. मशीनमध्ये टाकून बारीक करताना उष्णता जास्तीत जास्त अजून वाढत जाते. त्यामुळे मसाल्याच्या पावडर बरोबर
ते उष्णता पण येते. त्यामुळे शक्यतो खडा मसाला जर वापरला कमी प्रमाणात तर जास्त चांगला. म्हणजे काय, तो मिक्स पण होत नाही त्या पदार्थांमध्ये आणि त्याचा पाहिजे तेवढा इफेक्ट ह्याच्यामध्ये येतो, पदार्थात येतो. पण मसाल्याचं तसं नसतं. म्हणजे मसाला पावडर त्याच्यात पूर्ण मिक्स होते आमटीत भाजीत जेव्हा घालतो आणि ती आपल्या पोटात पण जाते. तर अशी गोष्ट असते. त्यामुळे खडा मसाला चांगला काम करतो. हिंग मोहरी किंवा जिरं हे थोडंसं थंड आहे. हिंग आणि मोहरी जर बघितला तर ते उष्ण आहे. पण हे गोष्टी कशासाठी आवश्यक आहे, थोड्या प्रमाणातच आपण वापरतो, जास्त काय प्रमाणात. तर अन्न पचनासाठी त्याचा अत्यंत चांगला उपयोग होतो. त्याच्यामुळे ह्या पावसाळ्याच्या ह्याच्यात स्पेशली फोडणी घातलेले पदार्थ, म्हणजे आपल्याला सगळ्यालाच फोडणी घालतो, आमटी भाजी सगळ्यालाच घालतो. तर जास्तीत जास्त चांगल्यात चांगली फोडणी, कढीपत्ता, जिरा, मोहरी हे 3 पदार्थ ऍक्च्युअली सफिशियंट आहेत फोडणीला. अजून कोणाकडे असतील तर घालू शकता, पण ह्या 3 पदार्थात फोडणी चांगली होते, मोहरी, जिरा आणि कढीपत्ता. तर ह्याच्यामुळे अन्न पचनाला मदत होते. म्हणजे काय की अन्न जे आपण शिजवतो ते शिजवलेलं अन्न शिजून आधीच पचायला हलकं झालेलं असतं आणि पोटात जेव्हा जातं तेव्हा अन्न पचायला आपल्या पचनशक्तीला अजून हलकं होतं. म्हणून फोडणीचा वापर जास्तीत करावा. दुसरी गोष्ट लसूण कोणी वापरावे, ज्यांना पित्ताचा किंवा उष्णतेचा खूपच त्रास असेल त्यांनी लसूण जास्त मात्र खाऊ नये. बाकी सगळ्यांनी लसूण वापरायला हरकत नाही. फोडणीत लसूण टाकायला हरकत नाही, पण एक कमी प्रमाणात टाकावी. कारण लसूण जरा उष्णता त्याच्यामध्ये असते. जसं कांदा जसा उष्ण असतो, तिखट असतो, तसंच लसूण पण तिखट आणि उष्ण असते भयंकर. त्यामुळे लसूण वापरताना शरीरात जेव्हा जाते तेव्हा आपण काळजीपूर्वकच वापरली पाहिजे. ही सगळ्यात महत्वाच्या गोष्टी म्हणजे काय की श्रावण महिना जो आहे आपला, हा पण पावसाळ्यातच येतो आणि त्याच्यात बरेचसे आपले सण उत्सव हे येत असतात श्रावण महिन्यामध्ये. की रक्षाबंधन म्हणा, नारळी पौर्णिमा असते, त्याच्यानंतर मग शेवटी गणपती, वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव आपले बघितले तर श्रावण महिन्यात येतात. म्हणजे साधारण जुलै ऑगस्टच्या दरम्यान असतात बघायला गेलं तर. जुलै महिन्यात पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडतो आणि शरीराची जी ताकद असते अन्न पचवायची खूप कमी होत गेलेली असते आणि त्याच्यामुळे जे आपण उपवास वगैरे करतो त्याचा संबंध त्याच्याशी आहे. म्हणजे काय, उपवास जर केला त्यावेळी आपल्याला जास्त भूक लागत नाही आणि जर उपवास केला गेला तर तरी पण आपल्याला म्हणजे वीकनेस जाणवत नाही किंवा ताकद शरीरातली कमी झालेली आहे अशा प्रकारची कुठली गोष्ट जाणवत नाही. मग अशा वेळी आपण काय करायला पाहिजे की उपवास करताना एक गोष्ट आहे, 2 प्रकार असतात. उपवास बरेच जण काय होतं की उपवास करताना संकष्टीचे उपवास म्हणायचे फक्त रात्री भरपूर जेवतात आणि सकाळी उपवास करतात. पण आयुर्वेद शास्त्रातून थोडंसं वेगळी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. उपवास करायचा असेल तर खरा, म्हणजे हे झालं आध्यात्मिक शास्त्रातून. आयुर्वेद शास्त्रातून सांगितलं की उपवास जर करायचा असेल तर आपल्याला संध्याकाळच्या वेळी केलं पाहिजे. सकाळच्या वेळी माणूस हा कामात असतो बरेच वेळ आणि जर तुम्ही उपाशी राहिलात तर ज्यांना सहन होत नाही अशांसाठी, ज्यांना सहन होतो त्यांना ठीक आहे, ज्यांना सहन होत नाही त्यांना चक्कर येणे, डोकं दुखणे अशा प्रकारच्या गोष्टी होण्याची शक्यता असते. संध्याकाळी माणसं काम करून घरी आलेली असतात, त्यामुळे उपवास केला आणि रात्री झोपले तर काय फरक पडत नाही, कारण काय फक्त झोपायचंच असतं, बाकी काय काम नाही. त्यामुळे त्रास जाणवत नाही शक्यतो. ते तुम्ही ठरवायचं, मी आपलं सांगितलं. तर हे जे सणवार असतात हे सणवार त्यावेळी येतात आणि आपण उपवास करतो तर ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. कारण त्यावेळी जर उपवास केला तर शरीरावरचं नको असलेलं जे हे असतं म्हणजे अनाठायिक प्रेशर आपल्या शरीरावर पडतं विनाकारण अन्नाचं. आपलं जे अन्न पचनाची ताकद पावसाळ्यात आधीच कमी झालेली आहे, त्याच्यात तर जास्तीत जास्त अन्न खाल्लं गेलं तर ते अजिबात पचणार नाही आणि त्याच्यातून मग पोटाचे विकार उत्पन्न होतात. जर तुम्ही बघितलात तर पावसाळ्यात जास्त करून ताप, सर्दी, खोकला आणि पोटाचे प्रॉब्लेम, म्हणजे एक तर संडासला भरपूर होतं बऱ्याच जणांना, अशा पेशंट ऍडमिटच होतात डायरेक्ट, नाहीतर संडासला होत नाही. 2 प्रकारच्या गोष्टी घडतात. कारण काय, अन्न पचनाची ताकद कमी असते आणि त्याच्यापेक्षा आपण खाण्याचं प्रमाण हे काय कमी होत नाही, खाणं आपण रेग्युलर चालू ठेवतो. तर मुळात हाच बदल करायला पाहिजे की खाण्याचं प्रमाण पूर्वीपेक्षा थोडं कमी करायला पाहिजे, म्हणजे अन्न पचनाला मदत होईल आणि अशा प्रकारचे विकार होणार नाही. ताप पण येतो कशामुळे, खाण्यामुळेच येतो, कारण खाण्याचं हे आपण कमी करत नाही कुठल्याही प्रकारे. दुसरी गोष्ट आपण थोडंसं माशांविषयी सांगूया. आपल्या एरियामध्ये मासे भरपूर खाल्ले जातात बरोबर, आठवड्यात 2 वेळा 3 वेळा वगैरे काय ज्याच्यावर असेल ते खातो. पावसात जर पूर्वीच्या काळी बघिततात म्हणजे साधारण एक आपण म्हणूया 20-25-30 वर्षापूर्वी आपण थोडंसं बोलूया, त्यावेळी बघितलं तर मासेमारी करणं पावसाळ्यात बंद असायचं आणि नारळी पौर्णिमा म्हणजे निदान 2 महिने मासे नसायचे, त्याच्यामुळे मासे बरेचसे लोक खायचे नाही. बरोबर आहे ना, तुम्हाला आठवण असणार, म्हणजे निदान 2 महिने तरी सुट्टी असायची. पण आता तसं राहिलेलं नाही. आता पावसाळा असू दे, उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, मासे बाजारात मिळतात आणि आपण मासे आणतो. सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी त्याच्यातल्या
की मासेमारी बंद करण्याचं कारण माशांचा जो प्रजनन काल असतो तो तुम्हाला पण माहिती असणार, आम्हाला शाळेत असताना शिकवलं. माशांचा प्रजनन काल असतो आणि त्यावेळी म्हणून मासेमारी केली जाते, हा एक त्याच्यातला महत्त्वाचा विषय आहे. दुसरा आरोग्यानुसार महत्त्वाचा विषय म्हणजे मांसाहार हा त्या काळात म्हणजे त्या 2 महिन्याच्या काळात पचायला हा भरपूर जड असतो. त्यामुळे पोट गच्च होणे किंवा पोटाचे अन्य विकार होणे अशा प्रकारची गोष्ट होणे, पोट दुखणे किंवा डिसेंट्री होणे, डायरिया होणे अशा प्रकारच्या गोष्टी त्यावेळी घडतात. तर पूर्वीच्या ज्या गोष्टी होत्या त्या योग्य होत्या की ते 2 महिन्यात हे शक्यतो पोटाला विश्रांती देणं योग्य आहे मांसाहारापासून किंवा कमीत कमी प्रमाणात खाणं, दोनपैकी एक ऑप्शन आपण निवडू शकतो. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. अजून एक गोष्ट सांगू शकेन की ब्लड प्रेशरची, आता आपण ब्लड प्रेशरचं चेकअप केलं, ब्लड प्रेशरच्या चेकअपसाठी काही गोष्टी. तर ब्लड प्रेशर हा का होतो, ब्लड प्रेशर म्हणजे काय हे आधी आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपल्या रक्तवाहिन्या जसं आपलं वय वाढत जातं तशा ह्या घट्ट होतात. घट्ट म्हणजे उदाहरणार्थ पाण्याचा पाईप असतो वळणारा, माहिती आहे, सापासारखा असतो तो पाईप, माहिती आहे तुम्हाला, पाण्याचा काडी उडवतात, झाडं सगळ्यांकडे आहेत म्हणजे पाणी घालत असते. तर तो कसा पाईप असतो जो वळतो, तशा रक्तवाहिन्या असतात आपल्या तरुणपणात. जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा जसं आपलं वय वाढत जातं तसं PVC पाईप माहिती आहे ना, तो घट्ट असतो, पाणी नुसतं जातं, वाकवतं वगैरे येत नाही. तशा रक्तवाहिन्या बनतात शरीरात. मी तुमच्या लक्षात येईल, पहिल्यांदा असतो तो जो वळतो तसा. आता हे बघा, हे ह्याला आहे ना, काय म्हणतात ते, आपलं पन्हाळ आहे, त्याला जो हे बांधलेला आहे तशा प्रकारचा पाईप असतो जो वळतो इकडे तिकडे इकडे, आणि त्याच्यानंतर हा अशासारखा पाईप हे होतो, रक्तवाहिनी अशी होती. म्हणजे काही वळत नाही, काही नाही, एका जागी तशी जाते घट्ट. त्याच्यामुळे जेव्हा रक्त त्याच्यावर आपटतं आणि प्रेशर निर्माण होतं अशा भागावर, तेव्हा ते जास्त असतं. अशा ह्याच्यावर जेव्हा रक्त आपटणार आहे रबरी पाईपवर, तेव्हा रबरी पाईप आत जाणार आणि तो फ्लेक्झिबल असतो. भिंतीवर आपटलं की रबरी पाईप आत जाणार, फुगणार. बघा, पाणी जातं तेव्हा तो फुगतो, त्याच्यानंतर कमी होतो. तर रक्तवाहिनी ही फ्लेक्झिबल असते सुरुवातीपासून, पण जसं वय वाढत जाईल तेव्हा ती घट्ट होत जाते. घट्ट झाल्यामुळे रक्त जेव्हा त्याच्यावर आपटतं असं, तेव्हा त्याचं प्रेशर जे असतं ते प्रेशर वाढतं, आणि तेच म्हणजे रक्ताचा दाब किंवा ब्लड प्रेशर असं म्हटलं जातं. बाकी काय नाही, वेगळं काय नाही, ठीक आहे. त्याला ब्लड प्रेशर म्हणतात. तर ब्लड प्रेशर जर वाढू नये तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण काय करायला पाहिजे. चहा, आपणापैकी सगळेजण चहा किती वेळा पितात, संध्याकाळ. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की चहा विषय खूप जणांना मी विचारत असतो. आता एवढ्या वर्ष एवढे लोक आम्ही बघितले, पेशंट बघितले, तपासले. 1 वेळा पिणाऱ्यांपासून 10 वेळा पिणाऱ्यापर्यंत लोक बघितले. काही जण आहेत 10 वेळा, काही जण 10 वेळा पितात, 10 वेळा पितात. तर महत्वाची म्हणजे चहा हे पेय ब्रिटिशांनी शोधून काढलेलं आहे. ब्रिटिशांनी जेव्हा भारतात आले होते तेव्हा, आणि का शोधलं गेलं, ब्रिटिशांचे जे साहेब होते जे मसुरीला राहायचे थंड हवेसाठी, मसुरी एकदम उंचावर आहे, म्हणजे जवळजवळ 3000 फूट, 3000 मीटर, फूट नाही 3000 मीटर एवढं उंच, म्हणजे हिमालयाच्या जवळ तिथे मसुरी आहे. आणि एवढं थंड असतं, एवढं थंड की भयंकर थंड, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा भयंकर थंड असतो, 12 महिने. तेवढं म्हणजे आंबोली आपलं साधं आहे त्यामुळे तेवढं नाही, आंबोलीपेक्षा जेवढं उंच जाणार तेवढी थंडी वाढत जाते, खूप थंड आहे. मग त्यावेळी उष्णतेची गरज त्यांना लागेल, कारण शरीरात ताकद यायला पाहिजे. जसं आपण हिवाळ्यात कसं आपण चहा जास्त पितो, कारण काय, गरमी निर्माण व्हायला पाहिजे शरीरात, म्हणून चहा पितो, कारण ती काळाची गरज आहे, हिवाळ्याची गरज असते. पण 12 महिने आपल्याकडे हिवाळा नसतो. भारत हा उष्णकटिबंधीय प्रदेश आहे. उष्ण म्हणजे जिथे उष्णता खूप जास्त प्रमाणात आहे. 3 महिने हिवाळा असतो, बाकी उष्णता मोठ्या प्रमाणात आहे भारतात. तर मसुरीत थंडी असल्यामुळे त्यांनी चहा शोधून काढला आणि ते चहा प्यायचे. त्यामुळे त्याच्या दृष्टीने बरोबर आहे. किंवा फॉरेनमध्ये चहा पिला जातो, कारण फॉरेनमध्ये थंडी खूप असते, पावसाळा जास्त असते. आपण उष्णकटिबंधीय ह्याच्यामध्ये येतो, म्हणजे उष्णता आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात आहे ह्या एरियामध्ये. पूर्ण भारतात बघितलं तर उष्णता जास्त आहे. जर वरचा फक्त पट्टा सोडला, म्हणजे हिमालय तो रेंज आहे, हिमालय, जम्मू काश्मीर, पंजाब वगैरे ती साईड ती सोडली तर आपण पूर्ण भारत जे राहतो ना त्याच्यात उष्णता भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. मग जर उष्णता ऑलरेडी आपल्याकडे आहे आणि चहा पण उष्ण पेय आहे, चहा थंड नाही, चहा स्वतः उष्ण आहे, तर उष्णतेत जर उष्ण पेय पिलं तर काय होऊ शकतं. अर्थातच अशा माणसाचं ब्लड प्रेशर हे काय कमी होणार नाही, ते तसंच राहणार नाही तर वाढणार. हे साधी गोष्ट सांगतो. तर काय करायला पाहिजे, सकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ 2 वेळा चहा प्यायला हरकत नाही. सकाळी 8, 8:30च्या दरम्यान आणि संध्याकाळी 5 नंतर.
जी लोक म्हणजे आपल्यापैकी तीच असतील 10-11 वाजता असतील त्यांच्या शरीरात त्रास उत्पन्न होणार नाही. आता नाही झालं तर पुढे होणार. 10-11 वाजताचा काळ हा पित्ताचा असतो आणि चहा हे गरम पेय आधीच पित्त वातावरणात असतं आपल्या शरीरात आणि चहाने आपण अजून पित्त वाढवतो. मग बऱ्याच जणांना डोकं दुखल्यासारखं, उष्णतेचा त्रास, गरमीचा प्रॉब्लेम हे होतात. कारण काय? चहा पिण्याचा विषय. त्यामुळे चहा पिणं हे 2 वेळा व्हायला पाहिजे, सकाळी एकदा, संध्याकाळी बस. सवय असेल तरी थांबवली पाहिजे. दुसरी गोष्ट नाश्ता करण्याची वेळ आपली कुठली आहे? कोणी कोणी सांगा म्हणजे आपल्याला पुढे बोलता येईल. 8 ते 8:30च्या आत नाश्ता केला पाहिजे. 8:30-9 पर्यंत नाश्ता केला तर चालतो. असं जर करत असाल, काही जणांची सवय असते 10-11 वाजता नाश्ता करतात आणि 2 वाजता जेवतात, तर ही चुकीची पद्धत आहे. हा, तर 8-8:30च्या दरम्यान 8-8:30चा नाश्ता करायचा असेल तर 5-5:30ला आपल्याला उठलं पाहिजे. इथून सुरुवात होते. 7 वाजता माणूस उठून 8-8:30ला नाश्ता नाही करणार. 5-5:30ला उठलं तर 8-8:30ला नाश्ता करणार. कारण काय? तिकडे तिकडे जरा फिरून जरा भूक लागते चांगली आणि 8-8:30ला आपण बाबा काहीतरी खाऊया आता अशी एक इच्छा होती, मग माणूस खातो. अशी गोष्ट आहे. तर चहा नंतर आपण पुढे गेलो नाश्त्याकडे. ही नाश्त्यामध्ये आपण काय काय घेतो याला पण महत्वाचं आहे. त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट की उडदाचे पदार्थ जर आपल्या याच्यात असतील तर ते कमी प्रमाणात असायला. काही इडली, डोसा, उत्तप्पा सारखे पदार्थ, घावणे किंवा उडीद कमी प्रमाणात वापरायला. तांदूळ वापरला थोडासा चालतो, पण उडीद हा कमी प्रमाणात वापरला. उडीद हा पचायला जड असतो आणि उष्ण असतो, गरम असतो. तर त्याच्यामुळे त्याचा वापर हा कमी प्रमाणात केला पाहिजे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं सांगेल की मला असं वाटतं की बाहेरचं कोण आपल्या वेळी खातच नसेल, घरातल्या घरातच सगळे खात असतील. बरेच जण बाहेरचं खाणं पसंत करतात. तर चपाती भाकरी जे काय असेल तुमचं चालू ते तुम्ही चालू करा आणि बाकीचा काय तो नाश्ता करा. पुढचा आपण विषय घेऊया जेवणाचा. जेवण आपण किती वाजता जेवता? 1 ते 1:30च्या 1 ते 1:30च्या दरम्यानचा वेळ योग्य आहे. साधारण आयुर्वेदानुसार 10 ते 1च्या दरम्यान जेवावं असं एक सांगितलं जातं. कारण काय? पचनाच्या दृष्टीने अन्न जर चांगलं पचलं तरच तुमच्या शरीरात ताकद निर्माण होणार आणि ते योग्य वेळेला जेवलं तर. मला वाटलं मी 3 वाजता जेवेन, थोडे दिवस चालेल 3 वाजता जेवणाचं आणि त्याच्यानंतर असं काहीतरी एकदा प्रॉब्लेम निर्माण होणार शरीराचा आणि मग आपल्याला त्रास होणार. जेवणारे आहेत 3 वाजता पण, त्याच्याबद्दल वाद नाही. त्याच्यामुळे जर आपल्याला पुढे औषधं घ्यायची नसतील किंवा कमीत कमी औषधं घ्यायची असतील असं आपल्याला स्वतःला वाटतंय तर आपण वेळ पाळला पाहिजे. त्याच्यावर कुठलाही खर्च नाही. मी सांगितलं तो फक्त वेळ पाळलात की जेवणाचं तुमच्या अन्नाचं पचन व्यवस्थित होणार आणि मग काळ कुठला पण असू. तर हे दुपारच्या जेवणाचं. झोपतो कोण कोण दुपारी? सगळे झोपतात? शेतीत काम करणारा माणूस हा दमतो, त्यामुळे तो आला आणि झोपला तर ठीक आहे. कारण काय? ऑलरेडी खूप त्याने हार्डवर्क केलेलं असतं आणि त्या माणसाला विश्रांतीसाठी झोपायची गरज असते, कारण संध्याकाळी परत शेतात. पण जी माणसं घरीच आहेत तर त्यांनी दुपारी झोपणं बंद करा. झोपू नये शक्यतो, किंवा पडायचं असलं तर 15 मिनिटं झोपायला हरकत नाही, मोजून गजर लावून त्याच्यावर झोपू नये. काय होतं दुपारी झोपल्यामुळे? दुपारी झोपल्यामुळे बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास असेल. म्हणजे काय? खाल्लेलं गळ्याकडे असणार. हा कॉमन त्रास आपल्याकडे आढळतो. कारण आपला जो प्रदेश आहे ना तो पाण्याचा प्रदेश आहे. पाणी भरपूर प्रमाणात आहे. पाणी आणि झाडं, बघा इथे पण झाडं दिसतात. जिथे पाण्याचा प्रदेश आहे, पाणी खूप प्रमाणात आहे, त्या ठिकाणी पित्त वाढतं आणि अन्न हे जे दमटपणा खूप आहे वातावरणात, त्यामुळे अन्न आपण जे खाल्लेलं आहे भात वगैरे ते वर आल्यासारखं वाटतं. तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे शक्यतो झोपणं टाळावं. दुसरी महत्वाची गोष्ट, जेवणामध्ये भात करत असाल तर आपण कुकरचा भात किती जण करतात? सगळेच जण करतात. सगळ्यांनी सोडून दिलं वाटतं. तर रोग होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण तुमचं ब्लड प्रेशर, तुमचं डायबिटीज असेल तर वाढणार, किंवा अजून काही असलं तर रोग वाढण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण भात कुकरमधला असलं तर. भात निवळ काढलेला पाहिजे किंवा पेच काढलेला हवा. जर पेच काढलेला भात असेल तर तुम्ही एवढा जेवणार, कुकरमधला भात एवढाच जेवणार. कारण एवढा जो बाकीचा जो एरिया आहे ना तो हवा असते, ती हवा पोटात जाते, पोट भरतं तुमचं आणि ती हवाच तुम्हाला त्रास देते. मग काही जणांची जाडी वाढते, काही जणांना ब्लड प्रेशर वाढतो, काही जणांना संडासला साफ होत नाही, काही जणांचं डायबिटीज वाढतो. कारण काय? त्या भातावर हवा पण जाते सगळी आणि हवा सगळीकडे साठते आणि सगळीकडे शरीरात पसरते, ती बाहेर पण व्यवस्थित पडत नाही. त्याच्यामुळे भातात प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम आहे त्याच्या पद्धतीत. कुकरमध्ये
आपण शिजवून खातो, भरपूर प्रमाणात प्रेशर त्याच्यावर असतं. 5 मिनिटात व्हायला पाहिजे, 2 मिनिटात, 5 मिनिटात असं आपल्याला वाटतं. पेज काढलेला भात जर तुम्ही बघितला तर त्याच्यापेक्षा 2च मिनिटं जास्त लागतात, 2 किंवा 3 मिनिटं. आम्ही स्वतः म्हणजे मी स्वतः घरी तसाच भात करून खातो, त्याच्यामुळे मी तुम्हाला बरोबर 2 किंवा 3 मिनिटात सांगितलं, आणि मला माहिती आहे किती मिनिटं लागतात. तेवढ्याच मिनिटात भात शिजतो. गॅस काय जास्त बिस्त लागत नाही. आता साधी गोष्ट आहे, आपल्याला तो भात खाऊन डॉक्टरकडे जाऊन पैसे खर्च करायचे की निवळ काढलेला भात खायचा आहे आणि आपली तब्येत चांगली राखायची, ही आपण स्वतः ठरवायचं आहे. तर अशा खूपशा गोष्टी आहेत. त्याच्यातला भात महत्वाचा का सांगितलं, कारण भात सगळेजण खातातच. भाताशिवाय आपल्याकडे कोकणात जेवण होत नाही, म्हणून भाताचं महत्वाची गोष्ट आहे. थोडंसं पुढे जाऊया. संध्याकाळची जेव्हा वेळ असते तेव्हा कुठेतरी आजूबाजूला तरी निदान फिरलं पाहिजे किंवा काहीतरी केलं पाहिजे, घरात बसून न राहता. कारण त्याने अन्नबिन्नचं जरा पचन चांगलं होतं, परत संध्याकाळच्या वेळेला भूक चांगली लागते. रात्रीच्या जेवणाबद्दल एक मी थोडंसं सांगतो. रात्रीच्या जेवणाचा विषय असं असतो की बरेच जण पूर्वीच्या काळी जर बघितलं, एक 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट, की आजूबाजूचे अट्रॅक्शन्स कमी होते. अट्रॅक्शन म्हणजे टीव्ही, मोबाईल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या कमी होत्या आपल्याकडे. त्याच्यामुळे लहानपणी मी पण अशा वातावरणात राहिलो. आमचं जे मूळ घर होतं रेंडोलीला, आमचं मूळ घर, तिथे टीव्ही नव्हताच कित्येक वर्ष. म्हणजे माझ्या पहिलीपासून माझ्या 10वी-12वी पर्यंत टीव्ही नव्हतं. म्हणजे आम्ही सुट्टीत जायचो तेव्हा टीव्ही काय नाही, फक्त घरातली कामं असतात ती करायची. आजूबाजूला जायचं, मे महिन्यात गेलं की काजी काढायला जायचं, नारळ पाडवकीचे असले की नारळ गोळा करायला जायचं, सुपारी असली की सुपारी काढायची, रात्री आम्ही बेडे सोलायला बसायचो. तर ही कामच एवढी होती की टीव्हीची आठवणच कधी आली नाही. म्हणजे खास करून तिथे असतात. तुम्ही पण हा अनुभव घेतला असणार पूर्वीच्या काळी. टीव्ही नाही काय तरी आपला वेळ व्यवस्थित जात होता, सगळी कामं होत होती आणि तब्येत जास्त चांगली होती त्यावेळी. पण आता त्याचं उलट झालेलं आहे. आता भरपूर मशीन्स आल्यात, आपली कामं आपल्या मशीनच करतात. कोणाकडे वॉशिंग मशीन असते, कोणाकडे काय आहे. त्याच्यामुळे आपला वेळ वाचतो. पण आपण वेळ वाचलो तर तो सदुपयोगी लावला पाहिजे कुठल्याही चांगल्या गोष्टीवर. तर त्याची खूप आवश्यकता आहे. आणि त्याच्यामुळे शरीराचे कष्ट कमी झालेले आहेत. आजार होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण शरीराचे कष्ट कमी होणं हे पण आहे. की आपण आता आरामात राहतो, म्हणजे तेवढे कष्ट आपल्या शरीराला नाही म्हणजे काय, आपले जे मांसपेशी आहेत त्या मांसपेशींना ताकद देण्यासाठी त्यांना कष्ट होण्याची गरज आहे. म्हणजे काय, हालचाल त्यांची होण्याची गरज आहे. ती हालचाल होत नाही. म्हणून काय आपण त्या काळात जायला पाहिजे परत असं नाही. तर आपला जो वेळ आहे तो सदुपयोगी कसा लावा हे कळलं पाहिजे. किंवा जर आपल्या शरीराचा व्यायाम होत नसेल तर व्यायाम होण्यासाठी निदान सकाळ संध्याकाळी कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे, किंवा ज्याने शरीराला थोडे कष्ट होतील. साधी गोष्ट आहे, झाडाला पाणी घालणे किंवा इतर काही गोष्टी असतात आजूबाजूला, तर त्या तरी करत राहायला पाहिजे, जेणेकरून शरीराची हालचाल वाढेल आणि आपलं आरोग्य चांगलं राहू शकेल. आपण आता हळूहळू रात्रीच्या जेवणावर येतोय. मांसाहार जर करायचा असेल, बऱ्याच वेळा आपल्याला मासे खायचे असतात, मटन चिकन आपण खातो. तर मांसाहार करायचं असेल तर कधी खावं, म्हणजे पेशंट आम्हाला विचारत असतात. आमच्याकडे अशाच तुमची इथलीच पेशंट येतात, ते विचारतात काय. मी त्यांना एक गोष्ट सांगतो की सकाळची जी वेळ असेल, दुपारची, तुम्हाला मांसाहार करायचा असेल तर दुपारच्या वेळी करा. कारण काय, दुपारी आपण जेवल्यानंतर कामाला जातात बरीचशी लोक. घरी काय झोपून राहणारे लोक कमी असतात, बरीचशी लोक कामालाच आपल्या परत जातात. त्यामुळे अशा प्रकारचा जड आहार जो आहे तो पचून जातो. तर तोच जर रात्री केला गेला तर अशा प्रकारचा आहार आहे तो पचत नाही, कारण आपण ते खातो आणि झोपतो. झोपल्यामुळे दुसऱ्या दिवशी बऱ्याच वेळा आपली मनप्रवृत्ती आहे ती व्यवस्थित होत नाही, संडासला साफ होत नाही, ते इतर काहीतरी पित्त वर आल्यासारखं वाटतं किंवा वर ढेकर आल्यासारखं वाटतं, आंबट ढेकर येणे, कडवट ढेकर येणे, अशा प्रकारच्या गोष्टी दिसायला लागतात आपल्याला. त्यामुळे जर मांसाहार करायचा असेल तर सकाळच्या वेळी म्हणजे दुपारच्या जेवणात केलं पाहिजे. संध्याकाळचे मांसाहार टाळायला पाहिजे. दुसरी गोष्ट, फ्रीजचा वापर करताना आपल्या आरोग्यासाठी कसा वापर करायचा याचा विचार केला पाहिजे. फ्रीज आल्यामुळे काय झालंय, आठवड्याच्या बऱ्याच वेळा भाजीपाला आणला जातो आणि त्याच्यात टाकलं जातं. त्याच्यापेक्षा वाईट असं आहे की जेवण केलं की ते रात्री ठेवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी खाल्लं जातं. हे सगळ्यात वाईट प्रकार आहे. त्यामुळे जेवण जे तुमचं असेल, सकाळी केलेलं जेवण असेल, ते संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत चालतं. त्याला आपण एक दिवस म्हणू. जेव्हा तुमचा दिवस म्हणजे रात्र एक गेली म्हणजे दिवस बदलला, दुसरा दिवस सुरू झाला. त्यामुळे ताजं अन्न कशाला म्हणतात, जे त्याच दिवशी शिजून त्याच दिवशी खाल्लं जातं. खरं तर गरम असलेलं त्याच वेळी शिजवलेलं अन्न खावं, पण निदान ते पॉसिबल नसेल किंवा शक्य नाहीये तर आज सकाळी केलेलं अन्न आपण आज रात्रीपर्यंत खायला काय हरकत नाही, ते आपल्याला चांगलं आहे. पण दुसऱ्या दिवशी ठेवून
काही जण काय मासे किंवा मटण असतात, मी बघितलं नाही, खूप जण येतात मासे आणि मटण असले किंवा चिकन वगैरे असलं की आज रविवार आहे, चला आज ठेवूया फ्रीज मध्ये, सोमवारी एक दिवस गेला, परत मंगळवारी सकाळी गरम करूया, आणि ते म्हणतात नाही ताजा काय होग ना, असं त्यांना वाटतं ताजा असा आता काय होग ना. फ्रीज मध्ये राहिला म्हणजे ताजा कसा, शिळाच, फ्रीज मध्ये राहिला म्हणजे शिळाच जा. त्यामुळे ही सवय अत्यंत धोकादायक आहे आणि वाईट आहे. म्हणजे आपल्याला जे हृदयाशी संबंधित आणि ब्लड प्रेशर किंवा इतर विकार होत आहेत किंवा वाढत आहेत, त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण की फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न खाणं, शिळं अन्न खाणं. अगदी स्पष्ट नाही, शिळं, ताजं नाही, शिळं आहे. त्यामुळे आज अन्न आज शिजवायचं, आज रात्रीपर्यंत खायचं, उद्या दुसरं, परवा तिसरं. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं, रात्री उरलेलं असतं म्हणून आम्ही खातो ठीक आहे, आपल्याला वाटतं अन्न फुकट जाऊ नये, अन्न फुकट जाऊ नये असं वाटतं, तर आपल्या आजूबाजूला प्राणी खूप असतात, त्यांना द्या, तिथून पण तुम्हाला पुण्यच मिळणार आहे. स्वतःच्या शरीरावर अत्याचार करू नका, त्यांना द्या, म्हणजे त्यांची कॅपॅसिटी असते. आता कावळ्याचं आपण उदाहरण घेऊया, माणसाचं आणि कावळ्याचं. कावळा हा असा प्राणी बनलेला आहे की कावळा हा काही खातो आणि वाटेल ते पचवतो, आणि त्याची पचनशक्ती कशी आहे. इतर प्राणी पण खातात आणि पचवतात, कारण पचनशक्ती कशी आहे, कारण त्यांचं आयुष्य बदललेलं नाहीये, ते आरामदायक झालेलं नाही, ते पूर्वीचंच आयुष्य जगतायत. आमचं आयुष्य बदललं. हा मात्र घरातला कोणाचा कुत्रा असेल ना आणि सोडलेला कुत्रा, याच्यात तुम्हाला फरक बघायला मिळणार. घरातला कुत्रा असेल तर असा फुगलेला असतो, डुबडुबीत. बघा खूप जणांच्या घरी हल्ली असतात ते डुबडुबीत फुगलेले कुत्रे. त्यांना स्वतःच्या डोक्याला काही समजत नाही, म्हणजे जोपर्यंत तो मालक सांगणार नाही तोपर्यंत त्याचं डोकं चालत नाही. इकडे येतो इकडे येणार, तिकडे जा तिकडे जाणार. त्यामुळे आपला गावठी कुत्रा बघितलं त्याला सांगावं लागत नाही, तिकडे जा रे इकडे जा रे. तुम्ही मासे घेऊन आलात की तो त्याचं लक्ष असतं, माणसाचं पण लक्ष असतं, बरोबर, चला जायला पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी त्यांच्यात कायम आहेत, कारण पूर्वीच्या ज्या गोष्टी त्यांच्या पिढ्यांतून आलेल्या आहेत त्या तसंच आहेत बऱ्याचशा गोष्टी, त्याच्यात काय मोठासा फरक पडलेला नाही. त्यांचं खाणं पिणं पण तसंच आहे. फक्त काय, जे प्राणी माणसाच्या जवळ जास्त राहिलेत ना त्यांचे खाणेपिणे बिघडलेलं आहे, कारण माणसाचं पण बिघडलंय म्हणून त्याचं पण बिघडलं. तर हे त्यांच्याकडून पण शिकण्यासारखं आहे. बरेचसे प्राणी आहेत हे संध्याकाळनंतर जेवण वगैरे इतर गोष्टी टाळतात, म्हणजे संध्याकाळ झाल्यानंतर जेवण वगैरे शक्यतो घेत नाही. आपण 9, 9:30, 10, 10:30, 11 पर्यंत बऱ्याच वेळा जेवत आहे. अत्यंत चुकीची वेळ आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला तुमचा ब्लड प्रेशर, डायबिटीस किंवा इतर कुठल्याही प्रकारचा आजार जर कमी करायचा असेल किंवा होऊ द्यायचा नसेल तर संध्याकाळचं जेवण हे शक्यतो लवकर करण्याची गरज आहे. खरं बघायला गेलं तर आम्ही आयुर्वेदानुसार 7 वाजेपर्यंत जेवायला सांगतो, जेव्हा सूर्यास्त होतो, का तेव्हा खाल्लेलं अन्न पचन हेच चांगलं होतं. सकाळी उठतो, संडास व्यवस्थित होतो आणि दिवस पुढचा फ्रेश जातो. पण 7 वाजेपर्यंत ज्यांना पॉसिबलच नाही, निदान 8च्या आत तरी जेवलं पाहिजे. त्याच्यानंतर जी लोक जेवणार आहेत त्यांचं अन्नपचन बिघडतं, कारण बरेच वेळा 9, 9:30 वाजता आपण जेवतो आणि त्याच्यानंतर लगेच 10, 10:30 वाजता झोपतो. म्हणजे काही लोक हल्ली काय करतात, टीव्हीच्या सिरियली बघत असतात, मोबाईल, तरुण मुलं असतात ती मोबाईल बघत असतात, वयस्कर थोडीशी पुढे गेलेली माणसं सिरियली बघत असतात, त्याच्यावर वेळ घालवतात आणि 11 वाजवतात, 11, 11:15 वाजता वेळ झोपायला जातात, बरोबर ना. याने तब्येतीवर वाईटच परिणाम होतो, चांगला परिणाम काय घडणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याला जर कमीत कमी औषधं हवी असतील किंवा आपण आरोग्यवान राहू अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला हव्या असतील तर वेळ पाळणे हा विषय खूप महत्वाचा आहे. रात्रीची वेळ निदान 8 वाजेपर्यंत, ज्यांना 7 वाजेपर्यंत शक्य आहे 7 वाजेपर्यंत जेवा. आणि अशी काही उदाहरणं आपल्या इथे मी बघितली माझ्या 12 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये, ज्या माणसाने कमी होती, खूप कमी होती, म्हणजे अगदी 100 एखादा माणूस, पण अशी आहेत उदाहरणं होती. आणि ज्यांना आजार हा शक्यतो नाहीच झाला, एक साधारण सर्दी सोडून काय मोठा आजार कधी झाला नाही, अशी 70, 80, 90 वयाची माणसं बघितलेली आहेत, ज्यांच्या सवयी चांगल्या. आणि अगदी आपल्या पूर्वीच्या सवयी, आजी आजोबा, आता ही आजी आहे ही पूर्वीची आहे, म्हणजे ह्यांच्या सवयी या पूर्वीपासून चांगल्याच आहेत. जसं आमच्या आजीनं आम्ही बघितला, माझी आजी आता काही नाहीये, काय तर खूप वर्ष झाली जाऊन, तर त्यांचं आम्ही हे बघितलं की त्यांच्या सवयीच मुळात चांगल्या होत्या पूर्वीच्या, जे काय करायचं. आणि खाणं पण त्यांचं, आताच्या ज्या बायका आहेत त्यांचं खाणं तिप्पट खाणं होतं, कारण त्यांचे कष्ट पण तेवढे होते, त्यामुळे ते तिप्पट खाण्याची त्यांची कॅपॅसिटी होती आणि ते पचवण्याची. त्यामुळे ज्याप्रमाणे आपले कष्ट कमी झाले तर त्यामुळे खाण्याचं प्रमाण पण हळूहळू कमी होऊन गेलं पाहिजे. मी फक्त आतापर्यंत जे सांगितलं त्याचा सारांश मांडतो आपण पहिल्यापासून. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी उठणं, ही गोष्ट दिनचर्येच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. 5:30, 6च्या दरम्यान तरी उठलं पाहिजे, जेणेकरून आपल्या इतर गोष्टी व्यवस्थित होत जातील. नाश्त्याचा टायमिंग हा साधारण 8 ते 8:30च्या दरम्यान, 9 पर्यंत आपण करू शकता. नाश्ता केल्यानंतर साधारण एक
एका खाण्यापासून दुसऱ्या खाण्यापर्यंत भूक लागते हे साधारण 3.5-4 तास. तर तुम्हाला 12:30-1 वाजता भूक लागणार, त्या वेळेच्या दरम्यान कुठेतरी जेवलं पाहिजे. दुपारी जर झोप येत असेल, कारण भात खाल्ल्यानंतर झोप ही येते, गुंगी आल्यासारखी होते, भातामध्ये ते हे असतं, कफ असतो, त्यामुळे थोडीशी झोप येते. 10 ते 15 मिनिटं झोपल्यासारखं करायचं, एवढंच जास्तीत जास्त झोपणं ठीक आहे. नाहीतर जास्त काळ झोपणं, म्हणजे काही जण असतात ती अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, 2 तास झोपणारी पण आहे. त्याच्यामुळे एकच होतं की आपली जाडी वाढते आणि अन्न पचन होत नाही, 2 गोष्टी होतात. मग संध्याकाळची भूक लागत नाही. संध्याकाळ झाली की आपण कुठेतरी फिरायला गेला पाहिजे, किंवा घरातली काही कामं असतील ती केली पाहिजे, आजूबाजूला झाडं असतील त्यांच्या संबंधी काही कामं असतील, म्हणजे काय शरीराला थोडे कष्ट झाले पाहिजे संध्याकाळी. आणि मग 7-8च्या दरम्यान जेवलं पाहिजे. रात्री जास्तीत जास्त 10:30 पर्यंत झोपलं पाहिजे. आधी झोपलात तर अतिशय उत्तम, 9:30-9:15 पर्यंत. अशा प्रकारचा आपला दिवस गेला पाहिजे. तर आपल्या या ज्या गोळ्या, म्हणजे ज्यांचं आरोग्य चांगलं आहे त्यांचं आरोग्य चांगलं आहे, ज्यांच्या गोळ्या चालू आहेत त्यांच्या गोळ्या कमी होत जातात 100%. फक्त कमीत कमी 3 महिने तरी केले पाहिजे. कायमस्वरूपी करणं असेल तर अतिशय उत्तम, डॉक्टरकडे जाण्याची जास्त गरज लागणार नाही कायमस्वरूपी केलं. आणि ज्यांच्या गोळ्या कमी करायच्या आहेत त्यांनी ही गोष्ट पाळून बघावी, जेवणाची वेळ, झोपण्याची वेळ, इतर गोष्टी. आणि मी जसं मसाल्याचं वगैरे हे मगाशी सांगितलं, गरम मसाला, इतर गोष्टी सांगितल्या, तर खूप तिखट आणि खूप तेलकट पदार्थ हे टाळावे. बाहेरचे तर बरेचसे जण खात नसतील, बाहेर 2च पदार्थ वापरतात, पाम तेल आणि मैदा आणि बेसन, या 3 पदार्थांनी सगळे पदार्थ बनतात. कुठला पण पदार्थ बाजारातला घ्या, त्याच्यात पाम तेल, मैदा आणि बेसन हे 3च पदार्थ असतात. कुठला पण घ्या, कुठल्या पण कंपनीचा, त्याच्यावर लिहिलेलं पण असतं, लिहिलेलं कोण बघत नाही, कारण काय बारीक अक्षरात असतं, त्यामुळे आपण बघत नाही. साध्या बिस्किटापासून, चिप्सपासून काय वाटेल ते घ्या, त्याच्यात पामतेल असतो आणि मैदा असतो आणि बेसन असतो, हे 3च पदार्थ असतात. आणि हे 3 पदार्थ जे असतात ते आपल्या शरीराला घातक आहे. भजी खायची असेल तर घरचं बेसन वापरून भजी केलेली उत्तम, सरळ सरळ. कारण बाहेरचं जे बेसन, बाहेर जेव्हा बेसन किंवा हे पदार्थ मागवले जातात, कुठल्या हॉटेलला असू दे किंवा कंपनी मागवते, त्याच्यातून मोठ्या प्रमाणात मागवते, काही किलोमध्ये, म्हणजे 1000 किलो, 100 किलो, 500 किलो. आणि जेव्हा मागवते तेव्हा त्याच्यामध्ये भरपूर भेसळ असते, त्याच्यातून ते पदार्थ बनवतात आणि आपल्यापर्यंत आणतात. आपल्याला ते चवीला बरे लागतात म्हणून आपण विकत घेतो आणि खायला लागतो, पण त्याच्यात पोषण तत्व काहीच नसतं. त्याच्यापेक्षा घरच्या खाण्यावर भर देणं अतिशय उत्तम. तर मला असं वाटतं तुम्ही अजूनपर्यंत सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या लक्षात आल्या असतील, त्याच्यातली काही गोष्टी तरी तुम्ही फॉलो करा आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळेल. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.